श्रीराम. साधक हो, सध्या आपण सोमवार ते शनिवार श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या परंपरेतील साखरखेर्डा येथील संत परमपूज्य श्री प्रल्हाद महाराज यांचे श्री देवीदास अमृत मोहोरीला लिखित संक्षिप्त चरित्राचा आस्वाद घेत आहोत. तसेच रविवारी श्री महाराजांच्या काही भक्तांचे अनुभव ऐकणार आहोत. मेऱ्याचे शेषराव लक्ष्मणराव कुलकर्णी उपाख्य नानासाहेब कुलकर्णी मेरेकर हे श्री महाराजांचे एकनिष्ठ भक्त असून अमडापूरला पटवारी होते. सन 1971 मध्ये त्यांनी त्यांचा मोठा मुलगा दिलीप याची मुंज मेऱ्याला करण्याचे ठरवले. श्री महाराजांना मुंजीचे निमंत्रण देण्यासाठी त्यांनी साखरखेर्ड्याला येऊन व श्री महाराजांना नमस्कार करून मुंजीची पत्रिका श्री महाराजांना दिली आणि मुंजीला येण्याचे अगत्याचे निमंत्रणही दिले. त्याप्रमाणे श्री महाराज त्यांच्याकडे मेऱ्याला मुंजीला आले. मुंजीचे पौरोहित्य करण्यासाठी चिखलीचे वेदशास्त्र संपन्न श्री माधवराव मुळे हे येणार होते, परंतु काही अपरिहार्य कारणामुळे ते मुंजीसाठी आले नाही. त्यामुळे शेषराव यांना आता वेळेवर पुरोहित कुठून आणावा कळेना. श्री महाराजांच्या कानावर ही गोष्ट जाताच श्री महाराज त्यांना धीर देत म्हणाले, आपण मुळीच काळजी करू नका, मुंजीचे संपूर्ण पौरोहित्य मी करेल. त्याप्रमाणे श्री महाराजांनी त्यांच्या दिलीप नावाच्या मुलाच्या मुंजीचे पौरोहित्य करून त्याची मुंज लावली. असो. इसवी सन 1971ला मलकापूरला 9 मे ते 7 जून असा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा OTC संघ शिक्षावर्ग झाला. त्याच्या समारोपाला श्री महाराजांना अध्यक्ष म्हणून बोलावण्यात आले होते. श्री महाराजांचं आगमन झाल्यावर त्यांच्या पवित्र हस्ते पवित्र भगवा ध्वज फडकविण्यात आला. भगवा ध्वज हा हिंदूंचा आर्य संस्कृतीचा पवित्र धर्मध्वज. श्री महाराजांनी त्या पवित्र भगव्या ध्वजाला अत्यंत विनम्र भावाने मान झुकवून संघाच्या पद्धतीप्रमाणे प्रणाम केला. डौलाने फडकणाऱ्या त्या भगव्या ध्वजाकडे महाराजांनी अभिमानाने पाहिलं आणि 2 मिनिटं डोळे मिटून मनोमन अभिवादन केलं. ते दृश्य पाहून उपस्थितांचं अंतःकरण हेलावून गेलं. आपल्या अध्यक्षीय भाषणात श्री महाराज म्हणाले, डॉक्टर केशव बळीराम हेडगेवार यांनी देशात चाललेली अराजकता लक्षात घेऊन भारत मातेच्या व हिंदू धर्माच्या रक्षणासाठी हिंदूंची प्रबळ व सशक्त अशी संघटना असावी असा विचार करून इसवी सन 1925 मध्ये शके 1847ला विजयादशमीच्या दिवशी अगदी मोजक्या स्वयंसेवकासोबत भगवा ध्वज फडकवून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना केली. आपल्या विचाराला मूर्त रूप दिलं आणि या महान संघटनेची गुढी उभारली. पुढे श्री गोळवलकर गुरुजींनी या छोट्याशा रोपट्याचा विशाल वटवृक्ष केला आणि रक्ताचे पाणी करून भारत माता व हिंदू धर्माचं संरक्षण करणाऱ्या या संघटनेचा प्रांतोप्रांती प्रचार केला. त्यांनी या संघटनेचे कार्य करण्यासाठी घरादाराचा त्याग करून या कंटकाकीर्ण मार्गावर चालणारे हजारो प्रचारक प्रांतोप्रांती निर्माण केले. हजारो कार्यकर्ते प्रचारक तन मन धनपूर्वक आज हे महान कार्य करीत आहेत. साक्षात महारुद्र हनुमंताचे अवतार असणारे राष्ट्रगुरू श्री समर्थ रामदास स्वामी आणि हिंदवी स्वराज्याचे संस्थापक गोब्राह्मण प्रतिपालक प्रातस्मरणीय श्री शिवाजी महाराजांना भारत माता व हिंदुत्व वर्धनासाठी अभिप्रेत असणारं कार्य आज ही संघटना अत्यंत निष्ठापूर्वक करीत आहे. जणू हे त्यांचे कार्य असल्यामुळे सुरुवातीच्या काळात संघस्थानावर प्रार्थनेनंतर राष्ट्रगुरू समर्थ रामदास स्वामी व श्री शिवाजी महाराजांचा जय जयकार करून त्यांना प्रणामही केला जात होता. श्री समर्थांनी त्या काळात सर्वत्र भारतभर 1100 मठांची स्थापना करून भारत माता व धर्मरक्षणासाठी सुरू केलेलं ते कार्य आज ही संघटना करीत आहे. म्हणून संघकार्य हे ईश्वरी कार्य असून त्याला अशा प्रकारे भगवंताचं अधिष्ठान प्राप्त आहे. श्री समर्थ म्हणतात, सामर्थ्य आहे चळवळीचे, जो जो करील तयाचे, परंतु येथे भगवंताचे अधिष्ठान पाहिजे. भगवंताचे अधिष्ठान तर प्राप्त आहेच, परंतु हे कार्य वेगाने वाढण्यासाठी प्रयत्न मात्र आपण सर्वांनी केला पाहिजे. श्री गुरुजी आपली विद्वत्ता, वक्तृत्व, बुद्धी, कौशल्य आदी गुणांचा वापर करून हे संघकार्य जोमाने वाढवित आहेत. ते आणखी जोमाने वाढले पाहिजे. संघाच्या प्रत्येक स्वयंसेवकांनी हनुमंताचा आदर्श सतत आपल्या डोळ्यासमोर ठेवावा आणि संघकार्य हे धर्मकार्य आहे हे जाणून साक्षात धर्मावतार असणाऱ्या प्रभू श्री रामचंद्रांची सेवा करावी.
हे कार्य करताना तुम्हा सर्वांच्या अंतर्यामी प्रभू श्री रामचंद्रांची मूर्ती सर्व काळ वसावी व जिव्हेवर अखंड रामनाम घोळत असावे. या संघाच्या कार्याद्वारे केवळ भरतखंडातच नव्हे तर संपूर्ण पृथ्वीतलावर प्रभू श्री रामचंद्रांचा जय जयकार होवो. हे देशकार्य व धर्मकार्य करताना येणारे संकटाचे सकळ समुद्र तुम्ही रामनाम कृपेने सहज ओलांडून जाल, हीच माझी आपणा सर्वांस शुभेच्छा व समर्थांचा आशीर्वाद. श्री महाराजांच्या राष्ट्रभक्तीला राष्ट्रीय एकात्मतेची चौकट होती. भारत मातेवर असणारं त्यांचं अपार प्रेम त्यांच्या शब्दाशब्दातून व्यक्त होत होतं. श्री रामभक्ती केवळ मठ मंदिरापुरती वा घरादारापुरती सीमित न राहता ती जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात प्रसारित करण्याचं दिव्य व्रत श्री महाराजांनी अंगीकारलं होतं. म्हणूनच संघाचं हे कार्य वाढावं असं मनापासून त्यांना वाटत होतं. असो, साधक हो, नामे विषबाधा हरती याची प्रचिती गावातील मंडळींना कशी आली हे आपण पुढील भागात ऐकणार आहोत. श्रीराम समर्थ. आपल्यातील कोणा श्रींच्या भक्तांना श्रींचे काही अनुभव आले असतील तर कृपया आपण मला ते 9422843253 अथवा सुनीलदादांच्या 9892608401 या व्हॉट्सअप नंबरवर कळवावेत अशी नम्र विनंती. श्रीराम समर्थ.